वेलकम ऑल डिअर स्टुडंट्स. आपल्या गुगल क्लासरूममध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. आज आपण बघणार आहोत लिओ टॉल्स्टॉय लिखित द थ्री हर्मिट्स या स्टोरीची समरी सारांश बघणार आहोत. याआधी तुम्ही द थ्री हर्मिट्स या स्टोरीविषयीचं टेक्स्ट वाचलं आणि ऐकलंसुद्धा. सोबतच एक व्हिडिओसुद्धा जो मी तुम्हाला त्या स्टोरीचा पाठवला होता तो सुद्धा तुम्ही निश्चितच बघितला असेल. आणि या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत शॉर्ट समरी, थोडक्यात त्याचा सारांश काय आहे ते बघा. अ बिशप अँड सेव्हरल पिलग्रिम्स आर ट्रॅव्हलिंग ऑन ए बोट फ्रॉम आर्किंगल टू द सोलोवेस्की मॉनेस्ट्री. ड्युरिंग द व्हॉयेज the bishop overhears a discussion about a remote island. The three old hermits live on the remote island. They are seeking salvation for their souls. The bishop inquires about the hermits. He finds that several of the fishermen claim to have seen the hermits once. मित्रांनो, ही कथा 3 तपस्वी व्यक्तींची आहे आणि एक बिशप म्हणजे चर्चचा जो अधिकारी असतो त्याला आपण पाद्री म्हणतो, तर तो बिशप आणि 3 तपस्वी 3 योगी आपण त्याला म्हणू. थोडक्यात काय तर लिओ टॉल्स्टॉयने या ठिकाणी एक असा विषय हाताळला आहे की ईश्वराला साध्य करण्याकरिता कोणत्याही क्लिष्ट अशा तत्वांची आवश्यकता नसते किंवा त्याला प्राप्त करण्यासाठी कोणतेही कॉम्प्लेक्स अशा पद्धतीची काही आयडिओलॉजी नसते, काही डॉक्ट्रिन वगैरे नसतात. या ठिकाणी एक बिशप आर्केंगलवरून सोलोवेस्की या मॉनेस्ट्री म्हणजे मठला प्रवास करत होता. जहाजाने त्यांचा तो प्रवास होता आणि त्याच्यासोबत त्याचे काही पिलग्रिम्स होते म्हणजे तीर्थयात्री होते. तीर्थयात्रेला ते सर्वजण निघालेले होते आणि सोबत बिशप होता. समुद्रातून जहाज प्रवास करून राहिला आहे. सोलोवेस्की या मॉनेस्ट्रीला ते जाऊन राहिले आहेत. जसं आपण पाहतो की काही चातुर्मासामध्ये श्रावण महिन्यामध्ये वगैरे अशा संगमांवर पवित्र नद्यांच्या संगमावर काही भागवत कथा असतात, काही रामायण कथा असतात आणि त्या ठिकाणी साधू महंत आपले जे शिष्य असतात त्यांना घेऊन जातात. तशाच पद्धतीने या ठिकाणी एक बिशप त्याच्या भक्तांना घेऊन प्रवासाला निघाला आहे. एका मठाला ते निघालेले आहेत. प्रवास चालू आहे. त्या दरम्यान त्या बोटीवरील त्या जहाजावरील जे प्रवासी आहेत ते आपापसात चर्चा करत आहेत. मधात त्यांना एक बेट दिसते. रिमोट आयलँड म्हणजे एक दूर अंतरावर असणारं ते बेट आहे ज्या ठिकाणी सहसा कोणी जात नाही. दुर्गम असं ते बेट आणि त्याची चर्चा चालू होते. त्या चर्चेचा विषय असतो त्या बेटावर राहणारे 3 तपस्वी. ऑब्व्हियसली त्यांच्याविषयी ऐकल्याबरोबर बिशपच्या मनात कुतूहल निर्माण होते की नेमकं कोण आहे आणि ती जागा काय आहे म्हणून. त्याला असंही समजते कारण महत्त्वाचा मुद्दा त्या लोकांच्या भक्तांच्या चर्चेमधला असतो सॅल्वेशन फॉर देअर सोल्स, की 3 तपस्वी त्या बेटावर राहत आहेत आणि दे आर लिव्हिंग और दे आर सिकिंग सॅल्वेशन फॉर देअर सोल्स म्हणजे मोक्षप्राप्तीकरिता ते तिथे राहत आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर ईश्वराची आराधना ते करत आहेत. आता ईश्वराची आराधना आणि मोक्षप्राप्ती म्हटल्यानंतर स्वाभाविकता बिशपचं कुतूहल जागृत होते कारण तो त्याचा विषय आहे असं त्याला वाटते. आणि हे कोण आहेत की जे या ठिकाणी राहत आहेत. तर असं हे प्रवासाची सुरुवात, त्या जहाजावरच्या प्रवासाची सुरुवात. पुढे बघूया. द बिशप देन informs the captain that he wishes to visit the island. The captain tries to dissuade him. He says that the old men are not worth his pence. They are foolish old fellows who understand nothing and never speak a word. The bishop insists and the captain steers the ship towards the island. The bishop subsequently sets off in a rowboat to visit. He meets the three hermits. त्यानंतर स्वाभाविकपणे आता बिशप म्हटल्यानंतर त्या जहाजावर सर्वात श्रेष्ठ म्हणा
एक सुपिरियर व्यक्ती तोच आहे, त्याला त्या 3 हर्मिट्सला भेटायचं असते. म्हणून तो त्या जहाजाच्या कॅप्टनला भेटतो आणि म्हणतो की मला त्या बेटावर जायचं आहे आणि त्या लोकांना भेटायचं आहे. त्यावर तो जहाजाचा कॅप्टन प्रयत्न करतो बिशपचं मन वळवण्याचा, कारण त्याला तिथे थांबायचं नसते, दूरचा प्रवास असतो, पुढे निघून जायचं असते. तर पण बिशपला तो डायरेक्ट हे सांगू शकत नाही, म्हणून तो काय प्रयत्न करतो की महाराज, त्या साध्या माणसांना तुम्ही भेटण्या इतपत ते काही मोठे व्यक्ती नाही आहेत, म्हणजे तुम्ही त्यांना भेटावं अशी माझी इच्छा नाही. ते काही कोणी फार मोठे व्यक्ती नाही आहेत, ते साधे सिम्पल आहेत. अँड दे आर फुलिश ओल्ड फेलोज, असंही तो म्हणतो की ते मूर्ख आहेत. हू अंडरस्टँड नथिंग अँड नेवर स्पीक ए वर्ड, ज्यांना काहीच समजत नाही आणि ते काहीच बोलत नाहीत, असे ते कोणीतरी 3 भटके लोक त्या ठिकाणी राहतात. आणि तुमच्यासारख्या एका बिशपने त्यांना भेट देणं मला काही उचित वाटत नाही, असं कॅप्टन म्हणतो. परंतु बिशप मात्र आग्रह करतो आणि म्हणून मग कॅप्टनला मात्र जहाज त्या बेटाच्या आयलंडच्या दिशेने घ्यावं लागते. बिशप जहाजातून उतरतो आणि त्या बेटाला भेट देतो, जिथे ते 3 हर्मिट आहेत, 3 तपस्वी आहेत. पुढे आता त्यात बिशपची आणि त्या तिघांची भेट होते. त्याचे डिटेल्स टेक्स्टमध्ये तुम्ही बघितलेले आहेत. आपण या ठिकाणी सरळ मुद्द्यावर येतो आहे. काय होते पहा, जेव्हा बिशप त्या बेटावर गेला आहे आणि त्या 3 तपस्वींना तो भेटतो आहे, 3 हर्मिट्सला तो भेटतो आहे. द बिशप इन्फॉर्म्स द हर्मिट दॅट ही हॅज हर्ड ऑफ देम अँड ऑफ देअर सर्च फॉर सॅल्वेशन. ही इन्क्वायर्स हाऊ दे आर सिकिंग सॅल्वेशन अँड सर्विंग गॉड. बट द हर्मिट्स से दॅट they do not know how. They only pray simply, 3 are we, 3 are we, have mercy upon us. The bishop then admits that they are ignorant and teaches them how to pray according to the holy scriptures. He attempts to teach them the Lord's prayer. But the simple hermits blunder and cannot remember the words. This compels the bishop to repeat the lesson late into the night. After he is satisfied that they have memorized the prayer, the bishop departs from the island. The bishop then returns to the boat and continues his voyage. बघा इथं काय सांगितलेलं आहे, काय लक्षात घ्यायचं आहे. बिशप उतरला आहे, त्या आयलंडवर गेला आहे, त्या 3 हर्मिट्सच्या सामोरा तो गेला आहे आणि त्यांना तो म्हणतो त्या 3 हर्मिट्सला की मी असं ऐकलं आहे की तुम्ही या ठिकाणी या दुर्गम अशा बेटावर मोक्षाच्या शोधात आलेले आहात, सर्च फॉर सॅल्वेशन. तो अशी चौकशी करतो की तुम्ही कशा पद्धतीने ईश्वराची आराधना करताय आणि जेणेकरून तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करताय. म्हणजे थोडक्यात काय तर तुमचे प्रयत्न कसे आहेत, तुमची पद्धती कशी आहे, कशाची पद्धती, ईश्वराच्या सेवेची, ईश्वराला प्राप्त करण्याची. ओके, तर या पद्धतीने बिशप हा त्यांना विचारणा करतो. आता स्वाभाविक आहे, धर्माशी संबंधित सर्वात जवळचा व्यक्ती कोणता असेल तर बिशप, ही त्याची धारणा. आणि त्याला असं वाटते की ईश्वराची आराधना कशी करावी हे आम्ही तुम्हाला चांगल्या रीतीने सांगू शकतो, तुम्ही तुमच्या मनाने करायला नको. म्हणून स्वाभाविकपणे तो विचारतो आहे त्या 3 हर्मिट्सला की तुम्ही कोण्या पद्धतीने ईश्वराची आराधना करता, सेवा करता वगैरे. त्यावर ते बिचारे 3 हर्मिट्स काहीच जास्त बोलत नाहीत. ते फक्त असंच म्हणतात की आम्हाला नेमकं माहीत नाही की आराधना पूजा कशी केली पाहिजे म्हणून. आम्ही काय करतो, फक्त दे ओनली प्रे सिम्पली, आम्ही साधी प्रार्थना करतो. 3 are a, 3 are we. तूही 3 आहेस, आम्हीही 3 आहोत आणि आमच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे. 3 म्हणजे ट्रिनिटी, त्रिमूर्ती, म्हणजे गॉड ऑफ क्रिएशन, गॉड ऑफ प्रिझर्वेशन आणि गॉड ऑफ डिस्ट्रक्शन. म्हणजे हिंदू मायथॉलॉजीनुसार जी त्रिमूर्ती सांगितलेली आहे, ब्रह्मा विष्णू महेशा, त्या पद्धतीचा संदर्भ या ठिकाणी तो दिलेला आहे की आम्ही 3 आहोत, म्हणजे कोण, ते 3 हर्मिट्स, आणि तुम्हीही 3 आहात, म्हणजे गॉड, ऑलमायटी गॉड, आणि म्हणून तू आमच्यावर कृपा कर. बस साधी सिंपल त्यांची प्रार्थना आहे, काही क्लिष्ट मंत्रतंत्र त्या ठिकाणी नाही आहेत. आम्ही 3 आहोत तर आमच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे, असं फक्त प्रांजळ मनाने ते प्रार्थना करत असतात, असं कबूल करतात बिशपजवळ. त्यावर बिशपला समजते, अरे यांना काहीच माहिती नाही, हे इग्नोरंट आहेत, अज्ञानी आहेत,
आणि म्हणून तो काय करतो की त्यांना शिकवतो की ईश्वराची प्रार्थना कशी केली पाहिजे, ते ईश्वराला कसं प्रसन्न केलं पाहिजे, किंवा ईश्वराची प्रार्थना करण्याची धर्मात सांगितलेली पद्धत कशी आहे, त्या पद्धतीने तो होली स्क्रिप्चर्सनुसार त्या 3 हर्मिट्सला ते शिकवतो, समजावून सांगतो. तो त्यांना लॉर्ड्स प्रेयर कशी करायची हे शिकवतो. बट द सिम्पल हर्मिट्स ब्लंडर, पण ते मात्र साधे असतात, भोळे असतात. त्यांना काही बिशपसारखं असं डीप कॉम्प्लेक्स ज्ञान काहीच नसते. ते त्यांच्या परीने ईश्वराची आराधना करत असतात. तर बिशप जी प्रार्थना सांगतो त्यामध्ये त्यांच्या फार चुका होतात आणि त्यांना ते काही लक्षात राहत नाही. म्हणून बिशप वारंवार त्यांना ते शिकवतो. असं शिकवता शिकवता रात्र होते आणि नंतर मात्र त्यांच्या ती प्रार्थना मुखोद्गत होते, पाठ होते. आणि जेव्हा बिशपचं समाधान होते तेव्हा बिशप त्या आयलंडवरून निघून जातो आणि जाता जाता त्यांना सांगतो की आता तुम्ही या पद्धतीने प्रार्थना म्हणा. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणत होता ती चुकीची होती, ती काही ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचत नाही. मी जे शिकवलं त्या पद्धतीने तुम्ही आता ही प्रेयर करा. आणि तो निघून जातो. बिशपचा पुढचा प्रवास चालू होतो. 3 हर्मिट्स त्याच ठिकाणी आयलंडवर राहतात. आता इथे फरक लक्षात घ्या किंवा एक गोष्ट ध्यानात घ्या की बिशपला काय वाटते आहे किंवा ईश्वराची प्रार्थना होली स्क्रिप्चर्समध्ये म्हणजेच बायबलमध्ये ज्या पद्धतीने सांगितलेली आहे त्या पद्धतीने झाली पाहिजे. आणि बायबलचं ज्ञान काही त्या 3 हर्मिट्सला नाही आहे. ते त्यांच्या परीने ईश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून ते स्वतःला फार सिम्पल समजत आहेत. बिशप स्वतःला धर्मपंडित समजतो, म्हणजे आहेच मुळात तो. आणि म्हणून त्याचं असं म्हणणं आहे किंवा धार्मिक जोही कोणता मुद्दा असेल तो यानुसारच झाला पाहिजे, धर्माच्या नीतिनियमांनुसारच झाला पाहिजे, असा त्याचा आग्रह. आणि म्हणून तो त्या 3 हर्मिट्सला प्रार्थनेचं स्वरूप समजावून सांगतो आणि समाधान झाल्यानंतर तिथून निघतो. पुढे काय घडते बघा मित्रांनो. व्हाईल ऑन बोर्ड, बोर्ड म्हणजे जहाज. व्हाईल ऑन बोर्ड द बिशप नोटिसेस दॅट देअर व्हेसल इज बिईंग फॉलोड. जेव्हा बिशपचा रात्री पुन्हा पुढचा प्रवास चालू होतो तो जागीच असतो आणि एक समाधान त्याच्या चेहऱ्यावर असते की आपण 3 अज्ञानी लोकांना ज्ञानी करून सोडला आहे. म्हणून मी त्यांना मार्ग दाखवला ईश्वराची प्रार्थना करण्याचा. तर त्याचा प्रवास चालू आहे. तो जेव्हा त्याच्या बोर्डवर म्हणजे जहाजावर असतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की कोणीतरी आपला पाठलाग करून राहिला आहे. व्हेसल म्हणजेही जहाज होते आणि बोर्ड म्हणजेही जहाज होते. कोणीतरी आपल्या व्हेसलचा म्हणजे जहाजाचा पाठलाग करून राहिला आहे. ॲट फर्स्ट ही थिंक्स अ बोट इज बिहाइंड देम, बट ही सून रिअलाइजेस दॅट द 3 हर्मिट्स आर रनिंग अक्रॉस द सरफेस ऑफ वॉटर. द हर्मिट्स कॅच अप टू द व्हेसल. ॲज द कॅप्टन स्टॉप्स द बोट, they inform the bishop that they have forgotten his teaching. They say to teach them again. पण लवकरच बिशपला समजते की आपला पाठलाग करणारं कोणतं जहाज नाही आहे, तर तेच 3 तपस्वी आहेत ज्यांना आपण मगात काही वेळापूर्वी शिकवलं होतं आणि ते पाण्यावर जोराने धावत येऊन राहिले आहेत. दे आर रनिंग अक्रॉस द सरफेस ऑफ वॉटर, म्हणजे त्यांच्याजवळ कोणतंच जहाज नाही, कोणतंच व्हेसल नाही, पाण्यावर ते चालत आहेत. आणि नुसते चालत नाही आहेत तर ते धावून राहिले आहेत. जहाजाला त्यांनी पकडलं, जहाजाला त्यांनी कॅच केलं आणि कॅप्टनसुद्धा घाबरला. बाकीचे प्रवासीसुद्धा घाबरले की बापरे, हे 3 व्यक्ती कोण आहेत की जे पाण्यावर धावून राहिले आहेत आणि आपल्या मागे मागे येऊन राहिले आहेत. तर अशा रीतीने 3 हर्मिट्स त्या ठिकाणी पोहोचतात. पाण्यावर तरंगत ते चालत येतात. ती बोट थांबते आणि नम्रपणे बिशपला म्हणतात की महाराज, तुम्ही आम्हाला जे काही शिकवलं होतं ते आम्ही पूर्णपणे विसरलो, म्हणून कृपा करून आम्हाला पुन्हा ईश्वराची प्रार्थना शिकवा. ओके, ते या ठिकाणी आले आहेत. त्यांच्याजवळ कोणतंही वाहन नाही आहे, कोणतंही साधन नाही आहे. ते पाण्यावर चालत चालत आले आणि बिशपला म्हणतायत की आम्ही पूर्ण विसरलो आहे. काय विसरलो आहे? तुम्ही मग आम्हाला जे काही शिकवलं ते, म्हणून पुन्हा आम्हाला शिकवा म्हणून. आता बघा काय घडते त्या ठिकाणी. द बिशप इज हंबल्ड ॲट देअर फेथ अँड टेल्स देम दॅट देअर ओन प्रेयर विल टेक देम टू द गॉड ॲज दे आर गॉड्स ओन मेन. स्वाभाविकपणे बिशपचा या ठिकाणी अहंकार गळून पडतो. का गळतो आहे? कारण
सुरुवातीला त्याला असं वाटत असते की हे लोक अज्ञानी आहे, त्यांना काही समजत नाही आणि आपण यांना शिकवलं पाहिजे, म्हणून तो प्रार्थना कशी करायची हे शिकवतो. आणि ते 3 हर्मिट्स मात्र फार नम्र असतात. त्यांच्याजवळ एक सोबरनेस असतो, एक पोलाइटनेस असतो. तेही ईश्वराचीच प्रार्थना करत असतात, परंतु त्यांच्या साध्या पद्धतीने आणि त्यांच्या तपाने त्यांनी ही एक योगिक शक्ती प्राप्त केलेली असते. पण थोडाही अहंकार त्यांच्याजवळ नाही आहे. बिशपजवळ मात्र अहंकार आहे. आणि म्हणून जेव्हा बिशप बघतो की 3 हर्मिट्स पाण्यावर तरंगत चालून येत आहेत, तेव्हा त्याला त्यांच्या शक्तीची प्रचिती येते आणि म्हणून त्या ठिकाणी तो लीन होतो आणि कबूल करतो की तुम्ही ज्या पद्धतीने प्रार्थना करत होता त्याच मार्गाने तुम्ही जा, ईश्वर तुम्हाला त्याच मार्गाने मिळेल. म्हणजे त्याला त्याची चूक कळते की आपण विनाकारण त्यांना इन्फेरियर समजत होतो, कमी लेखत होतो. खरं म्हणजे ते तपस्वी आहेत हे त्याला त्या ठिकाणी कळते आणि तो म्हणतो की यू आर गॉड्स मॅन, गॉड्स ओन अँड ही इन ॲडिशन आस्क देम टू प्रे फॉर ऑल द सिनर्स लाईक हिम. आणि हेही म्हणतो की तुम्ही तुमच्या परीने आमच्यासाठी सुद्धा ईश्वराला प्रार्थना करा. अँड टर्न अराउंड अँड वॉक बॅक टू देअर आयलँड. आणि यानंतर मग ते 3 हर्मिट्स नम्रपणे बिशपचा निरोप घेतात आणि परत चालले जातात. म्हणजे परत जातात म्हणजेच काय, तर बिशप सांगतो की तुम्ही ज्या पद्धतीने प्रार्थना करत होता त्याच पद्धतीने चालू ठेवा. मी सांगितलेली प्रार्थना लक्षात नाही राहिली तरी चालेल. थोडक्यात सार काय आहे, तर प्रार्थना करण्याचं स्वरूप कसं आहे यापेक्षा प्रार्थना तुम्ही कोण्या भावनेने करता हे फार महत्त्वाचं. तुम्ही प्रेयर करत असताना जर तुमच्यात अहंभाव असेल तर त्याला काही अर्थ नसतो. हां, भलाही तुम्हाला क्लिष्ट अशा पद्धतीचे मंत्र वगैरे काही येणार नाहीत. साध्या रीतीने तुम्ही जर ईश्वरासमोर लीन झालात आणि पवित्र मनाने प्रार्थना केली तर तीसुद्धा जाऊन पोहोचते. हाच या कथेचा सार आहे. सो द स्टोरी टेल्स अस दॅट प्युअर फेथ इन गॉड इज द ओनली थिंग दॅट मॅटर्स. फक्त पवित्र श्रद्धा पाहिजे ईश्वराला प्राप्त करण्याकरिता, बाकी कोणतेही कर्मकांड नको. अशा पद्धतीने द 3 हर्मिट्स ही एक सुंदर कथा आहे. लिओ टॉल्स्टॉय यांनी ती सादर केलेली आहे. आणि जसं आपल्याला इतर ठिकाणीसुद्धा पाहायला मिळते, रवींद्रनाथ टागोरांचे जर आपण लिटरेचर बघितलं तर त्या ठिकाणीसुद्धा टागोर नेमकं हेच म्हणतात की जर तुम्हाला ईश्वर प्राप्त करायचा असेल तर तो तुम्हाला मंदिरांच्या बंद दरवाजाआड कधीच मिळणार नाही. तुम्हाला त्याला पाहण्यासाठी शेतकऱ्यांजवळ जावं लागेल, कष्टकऱ्यांना भेटावं लागेल. त्यांच्या घामामध्ये ईश्वराचं वास्तव्य असतं. नेमकं त्याच पद्धतीने लिओ टॉल्स्टॉयसुद्धा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की नम्रता, विनयशीलता आणि सिम्प्लिसिटी, पण नेमकं काय तर प्युअर फेथ जर असेल तरच तुम्ही ईश्वराला मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने ही कथा आहे, सुंदर कथा आहे, समजून घ्या आणि हा सार ध्यानात ठेवा, ही समरी लक्षात ठेवा. याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि परीक्षेमध्ये यावर लॉंग ॲन्सर क्वेश्चन जर तुम्हाला विचारला जातो तर तुम्हाला या पद्धतीने त्याचा सार लिहावा लागेल. एकंदर त्या स्टोरीचं जे थीम आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट करावा लागेल. ठीक आहे, तर आपण 3 हर्मिट्स या कथेची समरी या ठिकाणी बघितली. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन्स किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या लेसनवरचे. ओके, सी यू. थँक्यू व्हेरी मच.